2 मिनिटं थांबा ना साहेब. हा नाही काय 2 मिनिटं 14 दिवस झाले काय 2 मिनिटं थांबा. चुकीचं काहीच केलं नाही ना. पत्रकार आले का पळून जाता मग काय विषय काय? पत्रकार हा, बोला. आले, तो पळून नाही गेलो आपण. ते साहेब आलते जिओ टेक्निकल जिओलॉजिस्ट आलता, त्याला दाखवलं इकडचा पॉट तिकडचा पॉट दाखवला. येता येता ते आता मी काय करायला लागलोय, दोन्ही आता जे मटेरियल टाकलं होतं ते JCB काढून घेतो, लेबर लावतो, लेबरनं ते सगळी खडी साईडला करून घेतो. ठीक आहे, एवढं तर आता मी पहिल्यांदा करतोय. बॅरिकेड कुठं लावतो? ढिगाच्या इकडं का त्या पलीकडे साईडला? दोन्ही साईडला लावायला पाहिजेत ना. दोन्ही साईडला लाईट बघा ना तुम्ही. ऐका ना, लाईट ते कुठे लावलेली? चिन्ह कसले हो साहेब ते? चिन्ह कसले बॅरिकेडचं चिन्ह आहे ते? हे डायव्हर्जनचा बजेट आहे, पण आपण तिथं ते ह्याला ठेवलेलं आहे असं. हे इकडं असं जंगलात असं दाखवतं. तसं नाही. आता बघा आपल्याकडे आता हे झालेलं आहे नैसर्गिक. आपण कसं होते जे बोर्ड आपल्याकडे तयार होते, बाबा लोकांना सावध व्हायला पाहिजे की बाबा इथं पुढं काहीतरी हे आहे, त्यासाठी लावलेले आहेत ते आपण. आता ते बॅरिकेड नीट लावा, लोक चुकीच्या दिशेने. आता नवीन माणूस आलाय का तर जाईल ना तिकडे जंगलामध्ये. नाही फक्त कसं माहिती आहे का, ती लाईट रिफ्लेक्ट झाली ना त्याच्यावरती की थोडा लोक सावध व्हायसाठी. लोक मरायला लागली तेव्हा तुम्ही ते ढीग लावायला कोणी परमिशन दिली तुम्हाला रस्त्यावरती? हे साहेबांनी सांगितलं होतं त्यावेळी रोड ब्लॉक करायचे होते, त्यावेळी टाकलं होतं ना आपण. ते कशा संदर्भात टाकली होती पण ते ढीग कशासाठी टाकले? रोड ब्लॉक करायसाठी टाकायला सांगितलं होतं आता साहेबांनी. ब्लॉक आता रस्ता चालू आहे, तुम्ही ब्लॉक काढले का नाही कवर. आतापर्यंत? आता लोक मेल्यानंतर का रात्री तुम्हाला सांगतो. चारचाकी वाहनांना अलाउड सांगितलंय. अलाउड सांगितल्याच्या नंतर शनिवारी अचानक काढी टाकली ती. नाही शनिवार नाही टाकली आपण. मग कधी लागली? शनिवारी काय बोलताय तुम्ही? शनिवारी ठीक शनिवारी बरं, ठीक आहे, टाकली मला काय तुम्ही. म्हणायचे, तुम्ही आता ब्ल्यू डेक पैसे टाकला होता बरोबर नाही, नाही, का? ब्ल्यू डेक पैसे टाकला, करंदळ्या पैसे काय टाकायची गरज होती तिथे? ते पोलिसांनी सांगितलं होतं ना आपल्याला सांगा टाकायला. पोलिसांचा काय रोल येतो तिथे मला काय कळा ना. डिपार्टमेंट सर वेगळं आहे. रात्रीची आपलं तुमची department लोकं किती वेगळं आहे. माझं माझं काम काय आहे माहिती आहे का, माझं काम हिथं आहे बरोबर आहे. हे रोड वाढवायचं काम आहे, हे काम तुम्ही काम करताय, कुठं माझं हे करताय? तुम्ही काम काय होतं. चालू आहे आता? इथं काम काय रिलेटेड माझं काही काम नाही, नव्हतं. काम काय चालू आहे आता इथं काम काय चालू आहे? आता आपण इथे हा रोड वायडिंग करून घेतला, त्यानंतर आता हे जे बोरवेल वाला आले, आता इथं खाली काय स्टार्ट आहे ते जर बोरवेल घ्यायला सांगितलं आपल्याला, ते बोरवेल घेणार आहे आपण. रस्ता चालू झालाय म्हणजे पूर्ण याचा अर्थ पूर्ण रस्ता चालू आहे, आता काय प्रॉब्लेम आता नाही. हे मी कमेंट नाही करू शकत, तुम्ही माझ्याकडे रस्ता तुम्ही बनवितच आहे पण वायडिंग नाही करून करू शकत घेतलंय तुम्ही. मी. बघा माझं काम काय होतं, वायडिंग करून घ्यायचं ते करून घेतलंय. आता जो ट्रॅफिक सोडायचं आणि हे सोडायचं माझं डिसिजन नाही, ते डिपार्टमेंट वरली बघून घेते नाही का. पूर्ण रस्ता साहेब, पूर्ण रस्ता क्लिअर पाहिजे आम्हाला. तो कोणता तुम्हाला ते काढून ते देतो. पूर्ण आता जाळून बिळून आता काढलं आपण पाहिजे. सकाळी मगाशी तिथं हा. बोललो बरोबर. मी बोलल्या मला काय वाटलं, सेन्सिटिव्ह वाटलं, मी लगेच लावलं, मशीन काढून साहेब घेतलं. ढीग अजून आहे लेबर तो, पण लावतो मी त्याला. अजून ढीग आहे तिथं. नाही, देतो ना मी. सर, काम आहे ना. ऐका. 4 वाजेपर्यंत ही पूर्ण नाही ढीग का? निघाली खडी पाहिजे. ना, ती खडी तशीच फार आहे. झाडून काढायची काढा आहे. लावतो ना मी. कारण खावाशी का? लेबर लावतो. नाही, नाही. झाडून काढा. Two-wheeler वाला जर 100% कसं होणार? आजपासून जर पुढे एखादा 2 व्हीलर वाला पडला त्याची काय- जबाबदारी तुमची. चालेल का? जबाबदारी आहे बघा साहेब, मी लेबर लावतो, लेबर काढायला लावतो. लेबर नाही पण झाडून काढायचं. झाडून- नुसतं लेबर नाही, फावड्याने तुम्ही गेला फावड्याने करून गेला. क्लिअर म्हणजे क्लिअर जर माणसं आहेत, तुम्ही काढून घ्या ना साहेब. रात्री मला तुमचं इथं पूर्ण- उभं लावले ना साहेब. बघा. ऐका, 2 मिनिटं थांबा. माझ्याकडे फोटो बघा, हे बघा. आपण नाही साहेब, आम्ही बघून आलो. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो थांबा. ऐका ना फोटोपेक्षा आहे ना सर, ऐका ना. हॅलो सर, फोटोपेक्षा 14 दिवसात तुम्ही काय प्रोग्रेस केले तेवढं सांगा फक्त. बस तेवढंच ऐकायचं आम्हाला. 14 दिवसाच्या हा. प्रश्न काय केलं? हा. सगळं आता जे कामं काय झाले ते तुम्हाला नाही का, जो रिस्पेक्टेड माणूस आहे तो दिलच. आता ते एवढं हे नाही माझं. अहो नॅशनल महामार्ग रिस्पेक्टेड माणूस तुमचं येतपर्यंत महामार्ग बंद एवढे दिवस सर. हा ना. कितीतरी व्यावसायिकांचं, गाड्यावाल्यांचं नुकसान होतंय. कोण कोण आहे, तुम्ही पण आहेत पहिल्या दिवसापासून, मी पण आहे. मग मी तेच बोलतोय, पहिल्या दिवसापासून आहे, परंतु 14 दिवसात इथं काहीच अपडेट दिसत नाही. आता जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे साहेब, तुम्ही बघू मग शकता. आता रस्ता चालू आहे. आता बघा जे वरच्या लेवलचे डिसिजन अजून मला माहिती नाही आहेत. माझं साईटवरती काम चालू असते, इकडं गाड्या खाली करणं हे करणं ते करून घेतोय मी. तुम्हाला जर पुढची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही साहेबांशी बोलून घ्या वरच्या. ऐका बघा, ते रात्री ऍक्सिडेंट 2:30 वाजता. नाही हे बघितलं की मी साहेब. मला सांगा, एवढे त्या पोराला लागले त्या मुलाला, त्याची आई वारली म्हणून तो संगमनेरला चालला होता. तुमच्या नालायकपणामुळे हे सगळं झाले की. मला सांगा, उद्या तू मेला असं तर काय झालं असे? नाही ते बघितलं मी व्हिडिओ. साहेब हे साहेब, हे तुमचं कसं असतं नालायकपणा आहे माहिती आहे? हा हे जेव्हा सगळा. आपल्या घरात घडतं ना, आपल्या स्वतः जेव्हा होतं ना, तेव्हा आपल्याला हे कळतं. अहो, असं घडलंय करता माणूस तसं. जगाचा कुटुंबात काय आवत होती जेव्हा त्याच्यावर तुम्हाला जी काय कळणार बित्ती आहे? सगळं आपल्यावर बित्तं ना ते, त्यावेळेस तुम्ही आपल्याला कळतं अजिबात का ना, आपण तुम्ही काय सिरियस करायला नाही या पाहिजे गोष्टीवर. त्यावेळेस. तुम्ही अजिबात सिरियस नाही साहेब. हो सिरियस साहेब आम्ही आहे. तुम्ही जसं बोलला तसं मी लगेच लावलं. निर्णयाची वाट पण बघितली नाही. कुणी पूर्ण ते सांगायचं आता आणि ना कुणी अजिबात काढायचं. खडी बिडी काही दिसलं नाही आणि पाहिजे. सर, तुमचं आता इथून काम पुढे पूर्ण ना, बंद करून टाकू खडी आम्ही. वगैरे नका टाकू, काही रस्ता काही गरज नाही टाकायची. आम्हाला जर सांगितलं म्हणून आदेश आम्ही आहे ना, टाकलं. बघा खडी नाही, महाग आहे माझी. प्रशासनाचा कलेक्टर खडी साहेबांनी टाकायला ऑर्डर मला दिलेलं काय- आहे. ऐका ना, ऐका सांगतो. रात्री दोन माणसं खडीची ठेवा किंमत तुम्हाला माहिती नाही, आहे. नाही, तो नाही विषय सर. खडी टाकायला कोणी आज सांगितली? टाकायची म्हणजे खडी टाकायला कोणी साहेबांनी सांगितलं? आदेश दिलेला आहे की काय 4 चाकी खडी वाहनासाठी अलाउड आहे घाट. माळशेज घाट 4 चाकी वाहनासाठी अलाउड आहे. परमिशन जर 4 चाकी वाहनासाठी असेल तर 4 ठिकाणी ढीग टाकायची गरज नाहीच आहे.
ते ऑलरेडी टाकलेले होते पहिलेच आपण. नाही पहिले नव्हते, पहिले नाही. समोर शनिवारी ते टाकले. काढायची गरज आहे ना साहेब, तुम्ही आमच्या काढा, समोर तुमचं काम नाही आहे. नाही, ज्यावेळी बंद ते होतं मी ना, स्वतः ऐका काय ना, बोलतोय माहिती आणि का, ते- मी स्वतः सर काय बोलतोय माहिती प्रशासनाला विचारून का, माझी घ्यायचं स्वतःची गाडी खडी चढीगाव चढली, मी लोकल स्थानिक असताना. बरं चालेल. कारण आता ते मी काय अचानक सगळं झाले. होतो, आता मी काय नाही JCB लावले, ते सगळं काढून घेतो, लेबर लावतो, आणि जिथं जिथं खडी कसं असेल माहिती ते का, काढायला टू व्हीलर लावतो. वाले पण आणि जातात, रात्री ते जी पण नाही तुमची का माणसं सांभाळायची, ठेवा पण इथं, काळजी दोन घ्या. माणसं अहो इथं ठेवा. साहेब, माझे नाही का 8 वार्डन आणि 4 वार्डन 8 होमगार्ड आपण त्यांना मागून घेतलेलं आहे. एवढं आपली रात्री- माणसं रात्रीची साहेब, तैनात तुम्हाला व्हिडिओ असतात. काढून पाठवू का, किती माणसं असतात तुमची रात्री, तुम्हाला देऊ रात्रीचं का कोण व्हिडिओ नसते, काढून? कोण तेव्हा? कोण कोण नसतंय आहे? का? रात्री तिथं ऍक्सिडेंट झाला, किती होते होमगार्ड तुमचे? बरं चालेल, त्या नाही संदर्भात नाही, किती आपण- होते सांगा तुम्ही, म्हणता 8 होते, 10 होते, किती होते? अहो बघा, 8 होमगार्ड आहेत ना, कुठं होते ते? त्यातले 3 होमगार्ड डेला आहेत, 5 होमगार्ड नाईटला आहेत. कुठं होते ते होमगार्ड? दोन्ही बाहेरच्या स्पॉटला लावले आहेत होमगार्ड. कुठं? आणि जे 2 वार्ड ऍक्सिडेंट आहेत कुठं ना, झाला साहेब? ऍक्सिडेंट बाहेर झाला, एक पण होमगार्ड नव्हता, नंतर आले ते सगळे होमगार्ड इथं. मी चौकशी करतो त्या होमगार्डची. तुम्ही इथं माणसं लावा, तिकडे काय नाही, राहायची इथं गरज लावलेत नाही. ना, अहो बघा, दुःख येते, तिकडे इथं तुम्ही आमचे जे खडे- वार्डन आहेत ना, इथं वार्डन आहेत दोन्ही. जे नाही इथं माणसं उभी करा ना, ट्रॉफिक झाली काय करणार अहो इथं? साहेब, अहो बघा, ट्रॅफिक इथलं काढायसाठी 2 वार्डन इथं ठेवलेले आहेत. ऐका ना, 2 वार्डन इथं ठेवलेले आहेत आणि होमगार्ड आपण बाहेर ठेवलेले आहेत. तुमचं काय असेल ना, आमच्या गावात पोर होमगार्ड आहेत 2-4 जण, ते तुम्ही ते लावता, आम्ही नाही तर त्यांचं काय असेल ते मानधन लावलेले द्या आहेत ना, तुम्ही. आपण 8 होमगार्ड घेतलेले आहेत ना. जर नसतील उपस्थित तर बघा, होमगार्ड आहे हा फिरतोय, हा का हा होमगार्ड आहे आमच्या गावातला. हा का? त्याला लावा का आम्हाला इथे, तुम्ही एवढी जण आहेत ना होमगार्ड सगळे, ठीक आहे, चालेल तुमच्याकडे ना, नसतील मग माणसं तर आमचं काय? साहेबांना विचारून लावू शकता त्याला, पण काही अडचण नाही असं. अहो, लय मोठे अडचणी लोकांची इथं स्थानिकांची, आता तुम्हाला काय कळणार आहे बरं ते? मी काय म्हणतो, आता जे बोरवेल आहे ते घेऊ द्या. आता जे तुमच्या कामाला आमचा विरोध नाही, काम तुम्ही 100% चांगलं करा, पण चांगल्या प्रतीचं करा, आमचं एवढंच म्हणणं नाही. चालेल. रस्ता बंद झाला नाही पाहिजे अजिबात आता. चालेल. चालू केलंय तर चालूच राहू द्या. तर तुमच्या मनाला वाटलं तुम्ही आता आले ना बंद आणि केलं. सर हॅलो सर, आणि बंद करायच्या अगोदर थोडंसं सांगा. मी स्वतः चेक करून घेतो, प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून घेतो. त्याचे पण माझ्याकडे फोटो आहेत, मी तुम्हाला ते पण दाखवतो. आता हा हॉटेल व्यवसाय की याला विचारा काय काय सिच्युएशन आहे, विचारा किती लोकांना रोज द्यायला लागतो त्यांना. ते विचार त्यांना, बघा हे हॉटेल व्यवसाय की याला विचारा काय चालू व्यवस्था, काय चालू विषय. 50% जास्त परिणाम झाला आमच्यावर. लोक बाहेर जायला लागली, पर्यटक रस्ता बंद दुसऱ्या असल्यामुळे याच्यावर पर्यटक एवढं जायला लागले. चार रोड आहे ना, महिने तुम्ही दुपारपर्यंत चालू होता. याच्यामुळे त्यांच्या सगळं. मनाला वाटलं तेव्हा बंद. आज 15 दिवस झाले, एवढा दुसरा हायवे, नॅशनल हायवे तयार झाला असता. छोटस काम आहे, त्याला त्यांनी 1 महिना झाला आता 1 महिना होईल या गोष्टीला. तोपर्यंत रोड आहे असाच आहे, प्रशासनाचं अख्खं दुर्लक्ष आहे याच्याकडे. बोलू ना आपण याच्यावरती बोलू ना आपण. जेव्हा पाहिजे तेव्हा बंद, रात्रीचे बंद, अचानक मनाचं कारभार आहे, यांच्या मनाला वाटेल ते करतात ते. ठीक आहे, याला प्रशासनाचं पण काय घेणं नाही. यांना ना लेबर लावतो. पैशाचं काम आहे फक्त. गाड्या अडवतात रोडच्या साईडला, पारगाव पाट्यावर गाड्या अडवायच्या, ट्रक उभे करायचे आणि सांगायचं की 10-10 मिनिटांनी गाडी सोडतो. 10-10 मिनिटं नाही, यांच्या याच्या मागे दुसरा स्कॅम आहे. याच्या मागे हे 500-500 रुपये गाडीवाल्यांकडून जमा करतात कलेक्शन. मी स्वतः बघतो तिथं. तुमचे कामावर लोक आहेत ना, कामावर तुमच्या त्या कामावर नाही, चौकशी करा. ती लोकं ती लोक जर- काय ऐका, करतात, ती लोकं त्याने तशी त्या- करत असतील इथं ना, पैसे त्यांच्यावर घेतात, कारवाई झालीच पाहिजे. इथं क्वार्टर बिटर घेतात, दारू पितात, तिथं मस्त एन्जॉय करतात. नाही नाही, ही अशा काम लोकांच्यावर करायची. कारवाई झालीच पाहिजे, 100% झालीच पाहिजे साहेब. हे ह्याच्या वेळेला आम्ही पण विरोध करतो. सर ऐका ना, एक विनंती आहे, तुम्हाला हात जोडून विनंती करतो. नंदू भाऊ, हे म्हणतात त्यात कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या दिवशी तुमच्या समोर इथं ट्रक सोडले. जसं ऐका 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 माझं ऐका समोर म्हणजे आता माझं काम चालू असतं इथं बरोबर. सर, तुमच्या कामाला विरोध नाही 100%. ऐका ऐका माझं ऐका, एक माझं शब्द माझा ऐका. तुम्हाला नका तुम्ही बोलू ट्रॅफिकच्या नका, ऐका ना. मला बोलायचंच नाही. ऐका सर, ट्रॅफिकच्या रिलेटेड माझा जास्त रूल येत नाही. माझं बरं इथलं ठीक आहे, काम तुमच्या काढून ट्रॅफिकचं घ्यायचं. ऐका ना, तुमची जी माणसं असतात का नाही गाड्या सोडायला तिथं इथं, आमची म्हणजे प्रशासनाची माणसं प्रशासनाची मग ते गाड्या सोडतात की इथून. असतात. आता सर ते आता तेव्हा गाडी आली, हीच गाडी थोड्या वेळाने ना, आपण एवढं इकडे barricade लावलं ना, ही गाडी का प्रेक्षक हो, तुम्ही बघा किती मोठ्या मोठ्या गाड्या आल्या आहेत आणि हे म्हणतात ते माळशेज गाड बंद आहे. यांना सांगताच येईना का नेमकी रोड चालू आहे की ऐका ना, मी नाही. काय म्हणतो, ऐका ना शुभम, जर ही गाडी जर पास होत असेल तर महाराष्ट्र शासनात एसटी बस का पास होऊ शकत? सर्वसामान्यांची हालचाल आहे तो. प्रवाशांचे काय हाल झाले? प्रवाशांचे काय हाल झाले? माझ्या हातात नाही आहे ना साहेब. ते माझ्या हातात नाही आहे ना. प्रशासन अशा प्रकारे का जीवनाची खेळत आहे? सर्वसामान्य लोकांची लोकांची अडवणूक, जीवनाची खेळत आहे. सर्वसामान्य माझं अडवणूक आली, यांचं बाकी काही नाही. आता थांबवा, आता ह्या थांबवा, टायमिंग आता का? नंदूभाऊ, या टायमिंगला या गाड्या जातात. संध्याकाळी आम्ही येतो त्यावेळेस ते सांगतात की आम्ही 5-5 मिनिटांनी गाड्या सोडतो, पण त्या ठिकाणी आरती व्यवहार होतात आणि मग गाड्या सोडल्या जातात. खरंच का रोड चालू नाही काय? म्हणजे याच्या मागचं reason काय आहे? तुम्ही बघताय ना मी मी फक्त सांगतो अपडेट का रस्ता बंद आहे, चालू आहे. तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा रस्ता बंद करताय. याच्यात काय बदल झाला का बघा? हे गाड्या बघा ना किती मोठे गेले आहेत. या गाड्या गेल्याच पाहिजे, या गाड्या गेल्याच पाहिजे, परंतु प्रशासन बंद का करताय? विरोध नाही गाड्यांचा, गाड्या गेल्या नाही कंटिन्यू. गेल्या पाहिजे. सांगा ना, चालू झालं माणसं दुसरा गाडी, ना, या लोकांना लोकांना सांगा. आहे ना, दुसरा काहीच इन्कम सोर्स नाही. पावसाळ्यात धंदा भाऊ, सोडून आहे ना, हे ऑथोराइज पर्सन आहे तिथले, बरोबर. तुम्ही सांगा हा कल्याण नगर महामार्ग चालू आहे की बंद आहे, एवढं सांगा. लाईट तुम्ही बिल- फोन करा, लाईट फोन बिल- करा साहेबांना, फोन करा.
सांगा ठीक आहे ना, महामार्ग विचारूया चालू आहे आपण. की लाईट सांगा. व्हेकल तर आणि चालू किरण आहे. भाऊ दुसरा Light विषय असा आहे vehicles मला तर सांगा चालू आहेत. इरिगेशन जी भिंत आहे बरोबर का इरिगेशनची याच्यावर परमिशन कसं काय शासनाने दिली मला काय कळणार परमिशन आहे का उद्या जर ते दराम फुटलं तर काय करणार आहे त्याच्यावरती हो हो हा? अलाउडच काय, नाही हा, धरणावर. मला आवडत नाही दारणावरून जायला लोकांना कोणी permission दिली पहिली तिकडे लोकांना जायला? त्यांची अडवणूक हा? होत बरं, होती. थांबा ना, थांबा ना. अहो, ते एक थांबा ना, किलोमीटर दादा, बाहेर उदाहरण दादा, दिलं, एक चालू मिनिट. होता, तो बंद नाही, आहे दादा, एक यांच्यामुळे. मिनिट. सर सांगा ना काय गाड्या कोणकोणत्या काय बघा, परिस्थिती असणार आहे माझ्या माहितीनुसार लाईट व्हेकल चालू होते एवढं मला माहिती आहे. टू व्हीलर सोडत होतो आपण, ठीक आहे. बाकी हेवी व्हेकल आणि हे डिसिजन मला माहिती नाही. तुम्ही त्या डिपार्टमेंटला आणि ह्याला विचारा. मग इथून ज्या गाड्या जातात ते कशा काय जातात ते आपल्या साईडला ट्रॅफिक पोलीस आहे, होमगार्ड आहे, त्यांना विचारा ट्रॅफिक ना पोलीस तिकडे. असं ही कुठे गाडी कुठे जातात इथं ट्रॅफिक पोलीस किंवा होम नाही नाही ते आता नाही ना ते संध्याकाळी 5 नंतर नाही, गाड्या आहे सुटल्या ना. मार्केटच्या मग ट्रॅफिक दिवसामध्ये 3 आपले मग homeguard ते लाईनीत गाड्या उभ्या चार- करण्याची तेवढी कोणच गरज नाही नाही. आम्ही त्याच रस्त्याने आहे आलो ना. हे आहेत ना, वार्डन आहेत ना, इकडं वार्डन आहेत, तिकडं जोशी यो सर काय गाड्या कशा काय सोडा सांगा तुम्हाला तू तर सगळ्यांना सोडा ना कशाला आडवी द्या लोकांना जाऊ द्या ना रस्ता चालू मी काय म्हणते टुरिझम वाढलं पाहिजे आमची गाड्या चालू झाल्या पाहिजे सगळ्या गाड्या चालू करा लालपरी चालू करा मोठ्या गाड्या चालू करा काहीच प्रॉब्लेम नाही जाऊ द्या ना आता ती गाडी काय अहो सर इश्यू होतोय पण 15 दिवस जर तुम्ही जर काहीच काम करत नसेल काय सांगा 15 दिवसात ही परिस्थिती आहे तैसेच आहे आहे तेच आहे काय याच्यात अपडेट काय काहीच झालं? update खडी नाही. टाकली फक्त आज रात्री फक्त या अपडेट काय माहितीये का खडी टाकतात ते, रस्ता बंद करतात ते चालू करतात एवढंच एवढ्या update याच्यात आहे. आहे ना दुसरा नॅशनल हायवे तयार झाला असता दुसरा. मग सर तो रोड जो बनवलाय ना त्याच्यावरून सगळ्या गाड्या चालू असू द्या सगळ्या गाड्या जाऊ द्या असं माझी खरंच कळकळीची विनंती काय आलंय कितीतरी हजारो प्रवासी येतात इथं हॉटेल व्यावसायिक सगळ्यांचं नुकसान होते राव नाही, ते सगळ्या गोष्टी आहेत आपल्या लक्षात आहे, साहेब. आपण आज जर माझ्या गटात जर बघितलं